हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांसाठी असून याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने हस्तक्षेप घेतला पाहिजे, पण त्यासाठी सर्वांनी त्याला समर्थन दिलं पाहिजे. आज जे घडामोडी घडते, आज आपण बघतोय की दिल्लीत इथे विद्यार्थ्यांना लाठीमार चालू आहे. 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फाशी घेतलेली आहे, आत्महत्या केलेली आहे. हे सर्व याला येणारं सरकार जे आपलं BJP आहे त्याला जबाबदार आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यावा हीच या विद्यार्थ्याची मागणी आहे. हे सरकारने मान्य करायला पाहिजे. Good afternoon everyone, this is Mrunmayee Kulkarni. Ever since we were children, we learned in our schools that India is the largest democracy. That's how we grew up. And today we see that this is not the reality, this is not the India that we chose. Education is a fundamental right that every student deserves. It is the duty of NTA, it is the duty of educational minister to be able to protect education, to be able to protect the rights of students. And if you cannot do that, be accountable, resign. मी एक विद्यार्थी त्याबरोबर एक शिक्षक सुद्धा आहे. मी मागच्या 4 वर्षापासून UPSC CSEचा प्रिलिम्स देतोय. सर, भारतातल्या ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम आहेत जसे JEE, नीट, यामध्ये जे घोटाळे होत आहेत, भारतीय संविधानामध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 21, ज्यामध्ये सगळ्यांना, सर्व नागरिकांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार मूलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर जे नीटमध्ये पेपरफुटी झाली, JEE पेपरफुटी झाली, तर माझं जे म्हणणं आहे ते फक्त जे भारताचे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांनीच राजीनामा देता पूर्ण भारत सरकारचा राजीनामा आम्हाला पाहिजे, कारण आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आम्हीच या सरकारला निवडून दिलं आहे. आणि हेच जर सरकार आमच्यावर जर उलटत असेल तर आम्ही पूर्ण सरकारचा राजीनामा आज मागतोय. तर भारत सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. Good afternoon everyone, I am Dhruvi Kamble. 21 जाने जा चुकी है, ये मजाक नहीं है. और नीट इतना बड़ा एग्ज़ाम है, वो लीक हो चुका है, ये मजाक नहीं है. इस कंट्री में रेजोल्यूशन रहा है कि अकाउंटेबल होना इज़ रिस्पॉन्सिबल. और 26/11 के अटैक में होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, इन लोगों ने रेजिग्नेशन दिया था, तो एजुकेशन मिनिस्टर को भी रेजिग्नेशन देना चाहिए. नंतर आतापर्यंत शांतपूर्वक चालू होतं, परमिशन घेऊन सर्व गोष्टी चालू होत्या. पण आज तो सकाळी लाठीचार्ज केला पोलिसांनी, तो खरंच निषेधार्थ आणि भारतासाठी काळा दिवस म्हणून आज झाला पाहिजे घोषित. का बरं? तुम्ही विद्यार्थीच्या भविष्यावर तुम्ही लाठीचार्ज केला, त्या टाईमला शेतकरी होता त्या टाईमला लाठीचार्ज केला, आणि काल गुंडेशाही पद्धतीने तुम्ही सोनम वांचूला त्या दिवशी उचललं. ते किडनॅपिंगच म्हटलं तरी खरं राहील. आणि ह्या पद्धतीने जर भारतात असं होत असेल तर आम्हाला विद्यार्थ्यांना समोर येऊन आणि विद्यार्थी संघटना सर्व येऊन विरोध करावा लागेल. आणि नीट पेपर फुटी असो किंवा TAT घोटाळा असो, ह्या प्रकारे जर पैशाचा व्यापार चालत असेल तर आम्ही याचा निषेध करतो आणि आमच्या भविष्यावर ह्या काळा दिवस म्हणून साजरा करूया. आणि आमच्या भविष्य खराब करण्याचं काम एक सरकार करत आहे. आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा दिलाच पाहिजे, नाही दिला तर PO म्हणून तरी दिला पाहिजे. प्रकार करणारे ते व्यक्ती होते, ते कोणत्या विचाराने आले ते माहीत नाही, पण हा आपला एक व्यक्ती म्हणून किंवा काही करून तो व्यक्ती लढतो आहे. तुम्ही त्याच्यावर विरोधात जात आहे. माणसाचा विरोध नका करू, विचाराचा विरोध केला तरी चालेल, पण तुम्ही माणसाच्या विरोधात जात आहे. तो माणूस त्याचं काम करतो, शांतीपूर्वक करतो, ना कोणाला त्रास देतो आहे. आणि जंतर मंतर हा एकट्याच गव्हर्नमेंट प्रॉपर्टी असून एक जनतेची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे जनता तिथे राहू शकते.